या 25 वर्षीय इंजिनिअरिंगच्या तरुणाबरोबर अतिशय दुर्दैवी घटना घडली। 25 वर्षीय सूरज निकम हा नवीन नोकरी शोधतच होता, परंतु कोणास ठाऊक त्याच्याबरोबर अशी काही दुर्दैवी घटना घडेल। नेमकं काय घडलं हे पाहण्या अगोदर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा। सूरज आणि त्याचे 2 मित्र हे कोल्हापूरमधील हातकणंगले येथील एका आश्रमच्या भोवती सौर ऊर्जेच्या पॅनलसाठी लोखंडी खांब बसवण्याचे काम करत होते, परंतु हा लोखंडी खांब बसवत असताना तो लोखंडी खांब एका साईडला कोलमडला आणि ज्या साईडला कोलमडला त्या साईडला महावितरणच्या विद्युत तारेचा प्रवाह होता आणि हाच विजेचा प्रवाह त्या लोखंडी खांबामधून 25 वर्षीय सूरज आणि त्याच्या 2 मित्रांना लागला। यामध्ये 25 वर्षीय सूरज जागेवरती बेशुद्ध झाला, तर दोन्ही मित्रांनी आरडाओरडा करून गावकऱ्यांना बोलवले। सूरजला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी उपचार करण्या अगोदरच त्याला मृत घोषित केले।